काय डोकं चालत नाही, काय करावं आता. सगळं व्यवस्थित आहे. अरे बहिणीची चिंता लागली, बहिणीची. बाकी कशाचीच कमी नाही बा. काय झोपले? नाही झोप मला नाही. वाटलं झोपले का काय विचार विचार चिंता. चिंता असं कशाची चिंता आणि चांता करत बसले? या बाय, आपल्याकडे काहीच गोष्टीची कमी नाही, पैशाची कमी नाही, मग शेतीची कमी नाही. पण खरं मला ते मंगलचं नाव काढलं का माझा नुसता जीव जळवतो. इतका जीव जळवतो ना. कुठं नातेवाईकात जावं ना, शाळेला ते बाकीचं काहीच नाही विचारणार. तिचा विषय काढते पहिले, काय झालं मंगलचं. अरे झालं काही बी झालं तर आम्हाला काही तकलीफ नाही, तुम्हाला काय तकलीफ आहे काहीच कळत नाही मला. अहो असं कसं काय बोलता? आता ती घरात ठेवायची वस्तू आहे का? 4 लोक बोलणारच आहे ती घरात दिसल्यावर. हा अरे पुढे गेलं का मग विचारतीलच ना. आज थोडी राहतं का? त्यांच्या घरातलं पाहायचं ना, स्वतःच्या खाली किती अंधार राहता म्हणजे आयला तर या बा, दुसऱ्याच्याच घरात बोट जगाची ती रीतच आहे. त्या ठिकाणी आपण राहिलं ना आपल्याला खुमकी राहील. बाई ही पोर इथं कसं काय आली, बाई ही पोर माहेर जाते आपल्यासारखी होती ती. आपण कोणाच्या पुरीचं विचारित नाही, कोणाचं काहीच विचारित नाही. हो तसं नाही राहते. पण मला एक म्हणायचंय, तेव्हाच ती जी राहू दिली असती, तो नवरा मारो झोडो तुम्हाला लय भांडण अरे करून मारू म्हणजे आणायची. तो दारू प्यायचा किती दारू प्यायचा. जगात कोणते असा माणूस नाही की तुझं किती माणूस बरं चल ठीक आहे बाबा, दारू प्याला 90% 80% लोक तर दारूच पितात. नाही नाही, दारू प्याला तू, पण तुला मारितो का? मारायची गरज नव्हती ना, तिच्या फासुळ्या मोडून ठेवल्या त्यानं पार. एका तंटाळे वाजत. नाही नाही, 15 दिवस पुरेला चालता येत नव्हतं, कंबर पार जाम करून ठेवलं होतं. मी काय म्हणते, एका तंटाळे नाही वाजत. मला एक म्हणायचंय, तुमची बहीण बी आहे ना तेवढी तोंडाळे. ठीक आहे, दारुड्या माणसाच्या तोंडाला तोंड जास्त दिलं नाही अरे ना. आता बोलली असेल एखाद्या वेळेस म्हणून की एवढं मारते का डायरेक्ट दोरा गोरा सारखं. मग एक काम करा ना, आता दुसरं एखादं पाहून घ्या चांगलं. नाही पण आता सुधारला म्हणते भाऊ. मग सुधारलं तर काय आता काय मला आहे सुधारलं? ना बरं हा. का, ते आत्याचं पोरग नाही का, ते सांगत होतं आपल्या, ते म्हणे इतका सुधारला म्हणे ना, डायरेक्ट काय भजनी मंडळात काय जातो, कीर्तनात काय जातो. मी काय म्हणत होती, गेले असते दिवस निघून रडत कडत. हिने असा निर्णय नाही घ्यायला पाहिजे होता. तुम्ही धावल्या मागं धावले. नाही मी चपावला होता ना धरून, चपाला होता ना. अहो कोणी टाकीत का हात असं मिळालं? नाही मी टाकीतो आता ना, मी मला टाकला सांगा, होता. माझ्या भावाने तुमच्या अंगावर हात टाकलं, तुम्हाला कसं वाटतं? हा, मग मी चुकल्यावरती टाकायलाच पाहिजे. असं थोडी राहतं का? अहो तसं नसतं. अरे भात राहते काही गोष्टींची. मग नाही बा, आपल्याला काही सहन झालं नाही. आपली एकुलती एक बहीण होती, तिला मारलं, आपलं गेलं टेम्परेचर सटकलं ना, आपण हाणलं मग धरून. चांगल्या लावण्याच वाटल्या होत्या. मस्त ताई. बहिणी तुम्ही इथं बसले? हा या ना, बस ना बाई. आणि एवढी तयारी करून कुठं जायचं? तुला भारी साडी नेसली. हा मला पाहुण्याकडे जायचं घरी. म्हणजे पाहुण्याकडं कोणते पाहुण्याकडे जायचे? माझ्या घरी मानवरे. हा हा. काही एडबीड वाटलं काय लागलं? हा घेईल का तो आता एवढ्या वर्षाने? एवढ्या वर्षाने आता किती दिवस राहू दादा? किती दिवस मग तवाच मला तरी वाटतं हिला कळालं दारू सुटली त्याची, म्हणून तुला कळायला वाटतं त्यांची दारू सुटली म्हणून. म्हणूनच तयार झाली. झालं की तेव्हा त्याने दारू सोडली, कीर्तनाला जात्या, भजनाला जात्या, लय चांगलं झालं म्हणतात त्यांचं. हा मग आता किती दिवस राहू मी? झालं तुला लगेच, आता एवढं 2-2.5 वर्ष गेले, तेव्हा नाही तुला त्याची आठवण आली. दादा तो आपण संसार आहे. हा? मी किती दिवस तो भरशावर बसून खाऊ? लोक नाव ठेवतात. मग हेच गोष्ट आहे ना, आधी कळायला पाहिजे ती. कसं काय ना, आपला संसार रडत कडत काढून गेले असे दिवस निघून विषय तोच आहे, नावच ठेवते म्हणूनच प्रॉब्लेम येऊ राहिला ना. गेले असेल तेव्हा दिवस निघून. आता तो माणूस चांगला झालाय, आता तो काय म्हणल? काय म्हणणार रे वहिनी? त्याने त्रास दिला म्हणूनच मी तुमच्याकडे आले ना. मी थोडी मामानानं आले का दादा? अगं तुम्ही आता पाहिले काय होते, माझे बोलावं हाल कसे बाई, होते तर. त्रास देण्याची गोष्ट काय नाही आता झालं म्हणजे तुला 15 दिवस चालता येत नव्हतं, मग आतून पडली होती का, पार कंबर सुजून ठेवलं होतं. मग हं? वहिनी म्हणता की तो आता थोडी तेव्हा चालल्या. नाही बाई, आपण थोडी नाही आपण नाही का, आपण चुकेल नाहीये. आपण चला ठीक आहे भाऊ, एकदा आता आपण त्याला मी मारलं होतं, तू एकदा जातो माफी मागतो, ऐकलं तर ऐकलं, मग आता काय करते तुझ्यासाठी? आता काय म्हणता, हिला नेऊन सोडायचं? जाऊ दे, मग ती म्हणते ना, तिला इच्छा झाली ना आता. नाही मी जाते आता. किती दिवस तरी तुमच्या भरशावर बसून खाऊ? हा नाही बरोबर आहे. 2-3 वर्ष होऊन गेले ना दादा. चला मग हिला नेऊन घालू, जेवण खाऊ ना करा. म्हणते ना लगेच नेऊन घाला. मी आहे ना किती याचा तोच विचार जाता करत होतो. हं? तुम्ही जाता? चल ना, तुला यायचं का? नाही वहिनीला पण घे. चला ना वहिनी. चल तू बी चाल. मी बी. हा चला आपण सगळेच जण जाऊ. हा. बाई ते माणूस वाकडं तिकडे बोललं तर काय? तुला नाही काय बोलवतो ते, माझं जास्त दात खात. नाही आता जर तुम्हाला जर बोलले ना ते तर मग मी कराल काय करायचं ते. हा का? आता मी माझ्या भावाचा अपमान थोडी सहन करून आता आता आहे ना, काही गडी भांडू नको गड्या, मला त्या भांडणाचा लय कटाळा आला. भांडण आहे ना, भांडण नकोच आहे. अहो आधी पाहू तर खरी, इथेच काढ तर काही तर लावी ते आहे. आधी चला तर खरी, काय म्हणाल त्याच्यावर आहे ना, बोला तुम्ही गोडीने घ्या.
पहिल्यापेक्षा चाराने तर फरक पडेल अखंड पाहू ना. नाही नाही नाही, आता देवलशी झाला म्हणजे तर शिवाय तर काय देणार नाही. हा मी काय म्हणते आपली बाजू पडती ना तर थोडं नमून राहायचं. आपली बाजू पडायचा विषयच नाही ना वहिनी. असं त्याने नाही मारलं तर आम्हीच आले होते ना. हा पडते म्हणजे कसं राहतं, आपण मुलीवाले ना, मुलीवालेच माप थोडं चुकतं. थोडस राहतात. आता लई लई मानते नाही पोराची बाजू नाही, पण मग आपल्याला थोडंसं नमूनच घ्यावा लागेल ना. चुका आपल्या बी झालेल्या आहे ना काही, नुसतं त्याच्याच नाही ना बोलून चालणार आपण. चालेल. ते माझं थोडं चुकलं, पण मी रागात मारलं नव्हतं पाहिजे पाहुण्याला. ते मारले गेले चला चला इकडे नका बडबड करत बसू. एक काम करा, जेवण खाऊ करा आणि चला. तू लवकर बॅग भर, तुझे कपडे मी बॅग कपडे भरून भर. ठेवते मी. भरली मी ना, फक्त बॅग भरली. घेऊन यायचंय. यो बाबा बॅग मी भरली तू. हा बॅग पण भरली. काय झालं आणि काय तुमचा काय पहिलेच विषय नाही होता बाई, का? माझा काही विषय नव्हता वय. मी कशी काय एवढी तयारी करून आता थांबली? तिला कोई यम लागले असेल ते तिकडचे, म्हणून तिला काय आता चालली ती. नाही मग मन सांगते मला ती ए, सुधारली. एक काम कर, पहिले मला जेवायला दे, पोटात पडू दे थोडस. चला चला हा, चला. खाऊन घे खाऊन ढेकर बी आला, बिना बिना कामाचं भूक लागलं ते ढेकर काय काय कळा ना, ढेकर आला मला. नाश्ते पाणी करून झाले असेल तुमच्या गावात, पण उगाच आमच्या समोर नाटक चालू आहे. मी सासरी चालले ना, भावाचं पोट जेवण दे आता पोटभर चाल. हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी, आसुनी संसारी जीवाविद खरी, तेने मुक्ती राम राम. दविला. पाहुणे हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पाहुणे सुंदराचे ध्यान उभा विठेवरी, कर कठेवरी ठेवून या. राम राम. थांबा, मी ना पूर्ण झाल्याशिवाय थांबत नसते, माझा नेम आहे पत्ती यायची. करा ना तुम्ही, नंतर पूर्ण करणार आरामात. रामकृष्ण हरी विठ्ठला 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 विठ्ठला. कस काय बरं आहे ना तब्येत बिब्येत? बरी बरी. हा ना. आता पाय बी कस काय, काय पाय कस काय पाय? नाही आता सगळं सगळं क्लिअर झालं आता काय. हा ना. 10 घंटे बसतो मी, 10 घंटे असं जायचं. हो 10 घंटे. हो. बापरे. सगळं वाचनच काम चालू, बाकी दुसरं काही नाही आता. हा ना. मग हिला घेऊन आलोय म्हटलं आता. खाऊ, पाहुणे ती मंगलला आणलंय. नाही आणलं असेल हम्म. तिनं दर्शन घ्यावं जावं, घेईन ना ते दर्शन. कशाचं दर्शन? पुतीचं दर्शन घ्यायचं जायचं. आता घेऊ का? नाही नाही ते घ्या. जायसाठी नाही आणलं हो, मग तिला नांदायचंय रात. नाही 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 नाही, तो विषय संपून गेला तेव्हाच. संपून घ्या. हा पाहुणे विषय कुठे संपला? नाही, फारकत नाही व्हायला अजून. नाही फारकत नाही होऊ दे ना, हा फारकत नाही होऊ दे, तरी तिला मी फुल मनानं परवानगी देतो नवरा करायला, माय काय अडचण नाही. नाही हो, पण ती नाही म्हणते ना, आम्ही खानदानी माणसं आहे, आम्हाला आज थोडी नाही हाय चालत. नाही खानदान आहे. आमच्या खानदाने ना एका बाईनं 2 नवरे केले नाही. अहो, पण मग आता तुम्ही समजून घ्या ना, आता म्हणते ती मग? नांदायचं. मग मी मरीन तर तुमच्याच नावाची हा. कुठे लावून जाईल. नाही तू माझ्या नावानं मर, पण तू आई बापाच्या घरी मर, माझ्या घरी नको मरू. नाही हो, असं नाही करू पाहुणे. काय आलं माहिती का, तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस बायकोनं ठे ठे केली, माझी 4 माणसाचा अपमान केला, त्या दिवसपासून मी दारूचा त्याग केला आणि याचा त्याग झाला नाही. पण दाजी तुम्ही त्यावेळेस लय बेवडे होते ना हो. अहो पण तिने ठ्या केली म्हणून तुमचं चांगलं झालं, एवढं लक्षात ठेवा ना. मी काय म्हणतो, माणूस सुधरत पण ते सुद्धम काढ लागतो. मी काय म्हणतो, मी सुधारलो, पण जे बोलले ते मला काजर ठोक्यातच राहिले ना. हो पण मग ती आज ती काल बोलली, त्याच्यामुळेच तुम्ही आज सुधारले, एवढं हो लक्षात दाजी, घ्या ना. मी आहे ना तुमची पुन्हा एकदा माफी मागतो. तुम्हाला मारलं होतं, आता ते तर काही परत होणार नाही. तुम्ही भले माझ्या 2 लाथा हाना. मी त्याला ठेवून घ्या. मी एक ठरवलं आता, हा. काय करायचं, फक्त जेवण करणं हा. आणि याचा अभ्यास करणं, याच्या पुढं मी ना परपंच आयुष्यच ठेवला नाही काही. वावरात कोण काम करत? हा वावर सगळे मागताना देऊन टाकले, जे करीन ते खाईन, मी सांगितले यांना. हा ना. हा करीन ते खाईन. ऐका ना काय? पाहुणे, तुम्ही दर्शन घेतो आलं तुमचं आलं, नाही. माफी माफी मागतो ना, ऐका ना मी तुम्ही. तुमच्या पाया पडते. नाही नाही पण आता मला माहितीये का, नाही. स्वीकारा तुम्ही. घ्या पदरात घ्या. आता आहे ना, मी काय होतो, मी आता एक असं एक नियम केलाय, एक नियम केलाय. फक्त आता काय करायचं, आपल्याला अभ्यास करायचा आणि संन्यास घ्यायचा, बस. याच्या पुढे काहीच नाही. नाही, घ्या तुम्ही संन्यास घ्या, पण आमच्या बहिणीला राहू दे तुमच्या नाही नाही नाही, पण तसं संन्यास घेता येत नाही ना. अहो राहू द्या, ती बिचारी तिचं मन लागा ना, माहिती का ती कसं काय एक दिवस तुमच्यावर पाहिजे. संन्यास घेते का नाही बरं दादा? नाही नाही, एक काम करा ना, मी बी संन्यास एक काम करा,
तिचा उघड माथ्याला तुम्ही नवरा करून द्या माय काय बिलकुल अडचण नवरा जिवंत असताना कसं नवरा करणार आता नवऱ्याने संन्यास घेतल्यावर मी कसं काय लग्न करणार आहे? मी तर संन्याशीच झाले का? ज्या माणसाने संन्यास घेतला त्याला काही मेलं काही जितका तो नाही काही तुम्ही जर बरं का तुम्ही जर मेले असते ना मग पाहिला असता विचार केला असता म्हणलं जाऊ दे आमच्या खानदाना दुसऱ्या का नवऱ्याने करून दिला असतं पण आता तुम्ही जिवंत आहे मग दुसरा कसा नवरा नाही पाहुणे आता आहे ना याबद्दल आहे ना मी तुम्हाला पुढे माफी मागतो कारण मला आहे ना तो आता छंद नवरा बायकोचा छंद परपंचाचा छंदच राहिला नाही आपल्यामध्ये तुम्हाला कसं सवय झाली राहिले ना 2-2.5 वर्ष झाले हा, आता ती आली ना बरोबर होईल सगळं नाही आता नका ती. अहो ऐका सगळं घर सांभाळून गेलं आता तिथून नाही काय काय सांभाळायचं गरज नाही घरी ऑटोमॅटिक सांभाळत हो याच्या मार्गाला लागला ना पुढचं इकडे आपाक दूर होऊन जातं या बा दाजी तुम्ही काही बी करा पण आमच्या बहिणीला ठेवून घ्या जवळ त्याला नको पाया पडू नाही नाही जाऊ दे 2 वर्ष झाले भाऊ किती वेळचं पाया पडू राहिलं 2 वर्ष झाले 2 वर्ष आपाक देव मला जेवण जागेवर देतो काय काहीच कमी नाही मला जागेवर देतो म्हणजे कोण कसं देतात लोक गावचे आणून देतात हा का आमच्या गावचे लोक खूप चांगले नाही आता बघ, नाही नाही दाजी आल्या मार्गे जा तुम्ही नाही मी तुमच्या तसे पाय सोडणार नाही आमच्या बहिणीला तुम्ही अपंग आता तेव्हा घ्या सांभाळून नाही नाही नाही. तुम्ही काही म्हणले तर ते आपाकाचे दिवस निघून गेले खरं माझी देवळातले देव मीनच दाखवले तुम्हाला बरोबर आहे हो, दादा किती दिवस झाले 2 वर्ष झाले आताशी काय झालं माहिती का तिनं ज्या टायमाला 4 मासात माझा अपमान केला त्या दिवशी मी जीवाचा त्याग केला नाही तिनं नाही अपमान केला ना तिला फक्त तुम्ही मारायचे ते आमच्याकडे निघून आले मीच तुम्हाला थोडस दमकवलं होतं बाकी त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला काही त्रास दिला तुम्ही का? काय ना तुम्ही काय ना माहीत कसं केलं का त्या टायमाला नाही, तुम्हाला मारलं होतं बरोबर. पालता पालता एवढं मारलं पळालं तर तुम्ही फेकून मला लाकूड मारलं होतं लावणीत मध्ये हा, ध्यानात, लाकूड मोडलं होतं किती झाड बाई तुम्ही बी लाकूड मारून घ्या मग आता काय तुम्ही मारा पाहिजे माझी लावणी तुम्ही मारा एखाद्या लाकूड तुम्ही म्हणजे आपण दोघं बहीण भावंडांनी मार खायचा का मग आता काय आबा तुम्ही चुकले म्हणून मी चुकत नाही मी तुम्हाला माफ केलं तुम्ही मला माफ करा तुमची बहीण तुम्हाला घेऊन जा याला दुखू नका वाळ करायला दुखू नका बरं युट्यूब माग तुम्ही 5 वर्ष सांभाळली अजून सांभाळा 10-5 वर्षे होईन म्हातारी मग ती दाजी 5 वर्ष नाही ना 2.5 वर्ष झाले आज काय चावलात तुम्ही अजून 2.5-3 वर्ष सांभाळा येईन तिला कुठे मागणं करून टाका नाही ती दुसरीकडे करायचं नाही म्हणली तिला काय कुकू पुसून शेण नाही लावायचं मग राहू दे तशीच असं कसं काय राहू द्या नाही ती लग्न करू नाही तर ना करू पण ती तुम्हाला कसं राहून द्या पण मी काय दुसरी बायको अहो, ती नाही म्हणती ती म्हणते माझं माणसान म्हण नाही इड काय झालं माहितीये का मी जेव्हा या क्षेत्रात घुसतो ना मला या क्षेत्रातलीच एक मंडळी भेटून राहिली हा? सांप्रदायिक पंथातली मग तुम्ही लग्न करणार बा मग या आहे आता तुम्हाला सोच नाही नाही तू एक काम कर त्याला सांप्रदायिक पर्यंत लाहते ना तू शिकून जायते ते शिकून हा, जाय मी तू शिकून घेते ते हा सोबतच जा ते कीर्तन करतील तू टाळवाजी जाय टाळ वाजवत तू ते टाळवाज तुम्ही टाळवाजी जाय अहो भांडणच त्याच्यावर वळले कशावरून ही खायची बॉबलाचे डोके बुजून मी गागलो होतो तिला हा. हिला खाण्याशिवाय होत नाही आणि ते मला काय सण होत नाही नाही सोडलं ती ना आता सोडलं मी सगळं सोडलं ती ना जे तुम्ही खासाल ते जसं तुमचं ऐकलं ती ना की माणूस देवलशी झाला तशी तिनं सगळं सोडलं सोडून दिलं हा हे बघा काहीच खाणार नाही जे माय ठेवायची देवीच्या कुडलीच नाही पर तुम्ही लयच आग्रह केला तर ती माई दासी म्हणून राहू हा शकते राहू दे राहू दे बायको म्हणू शकणार नाही हा हा चालेल हा दाशी 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 दासी म्हणून हा या असलं असलं तर ठेवा नाही तर बायको म्हणून बाई. असेल ते घेऊन जा दाशी म्हणून हा, मी राह दाशी म्हणून राहते. बरोबर काशी करून टाक हा जाणार आहे आपाप मग काय आणि एक आहे तुम्हाला सांगू तुमच्या बहिणीला समजून सांगा हं. तू राहणारच आहे हा विषय नाही पण मी ती बायको केली का तिला कुरकुर नाही केला नाही पण तू बायको नका करू ना तुम्हाला दाशी म्हणून ठेव राहिलो ना नाही नाही मग तुम्हाला गरज काय दुसऱ्या बायकोची? शपथविधी झाला ना आमचा नाही 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 ते शपथविधी होणे तर काय काय आता नवीनच निघाले म्हणजे तुम्ही तेवढे देव देव करायला लागले मग मला बायका लागत तुम्हाला बायकाचा विषय नाही आहे ना कशाला बायको तुम्ही तर फार पाय धरले देवाचे बायको काला पाहिजे नसत तिला घेऊन जा तुमच्या तुम्ही नाही नाही राहू दे तुम्ही बायको ना करू फक्त हिला भले दाशी म्हणून राहू द्या एखादा पोरसोर झालं की मग पुन्हा सगळं व्यवस्थित लावून लई साठी तटील आपल्याला काय नाही करता येतं ना काय करायचं ते करा करा एवढं आटा तिथे बाळ करून राहिले जाऊ दे काय काय जरा- जण आपलं काय केलं 2.5 वर्ष काय जरा तुम्ही काय करू शकता पण हा माणूस जर लई चेक करून राहिला त्याला जर समजूनच नाही राहिलं मग आता काय याचे पाय धुवून पाणी प्यायचं काय बरं ऐका त्याला ना. लग्न करायचंय ना दादा
बिंदास करू द्या लग्न. चला मकल कुंडल तळपती सर्व नकंटी कस्तुमनी विराजिते हो पाहुणे हारी मुखे हो, राहू द्या ते हारीपाट तुमचं सकाळ संध्याकाळ राहू द्या गणना ऐका कोण ना, ठेवा ना तुम्ही. करी नाही जाऊ द्या, काय पाय घ्या नाही पडायचं. करू द्या ताई, बायको करायची आहे करू द्या. चला आपण जाऊ. हसुनी संसारी तुम्ही जीवा बायको करताय ना, तुम्ही बी लग्न तिने करूनच मुक्ती येते, तुमचा चारी आशीर्वाद बाई, घ्यायला. तू एवढी आशा आली होती आशाची निराशा नको काय करू म्हणा दादा? हारी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी दुसरी बायको करायची दादा. पाहुणे तुम्ही तुमचं तर असं ऐकलं होतं तुम्ही काही लग्न बिग्न करणार नाही. तुम्ही आम्हाला हे कस मुद्दाम म्हणून राहिले ना एक काम कर हिला बस ठेवून द्या. खोटं खोटं म्हणतात खोटं खोटं म्हणून राहिले ते मुद्दाम आपली कसोटी पाहू राहिले ते हो पाहुणे अहो तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या ना. अहो सोन्यासारखे माणसं आले तुमच्या दारामध्ये. आता माझा टाइम झालाय हा, मग तुम्ही पहिले करा ना आमच्यावालं काय आहे ते करा ना. नाही नाही हिला घेऊन जा मला जाऊ वाटलं गेलं नाही ना असं नका करू ना. हा अहो नाही ना अहो तोंड पा एवढं झालं माझं तिथे बिचारे तोंड पा. आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रदयाचा मच्छिंद्राना भोग गोरक्षासी केला गोरक्ष वळला गैनीपती हो, गोरक्ष पाहुणे, वळला ऐका ना तुम्ही गैनीप अहो करा करा. खंडन झालं खंडन माझं जाऊ जाऊ दे, काही नाही. तुम्ही थोड्या वेळाने दोघं बी आपण करायचं सोबत दोघं एकत्र हरिपाठ करा. या बा आता तुम्ही आणलेच म्हणे दासी म्हणून शिकार करून बायको म्हणून मी पण शिकार मग करू ऐका ना पण मग बायको करू नका तुम्ही. तुम्हाला असं बी लग्न करायचं नव्हतं ना. तुम्ही तर बोलले होते ना माग. हा तर मला संन्यासच घ्यायचा मागे मी हा पाय तर बोललो तर मी तुला पाहुणे असं करणार नाही म्हणून. बरं राहून दे तिला 8-4 दिवस आणि तिला म्हणायचे बाबा आमगाळ चिमगाळ तिचं तिचं माझा स्वयंपाक सुद्धा अलग अलग राहील ना. का बरं असं? कारण आहे ना मी जशी पत्ते पाणी घेतल्यापासून बायच्या हातचं खायचं बंद केले मी. आणि मग दुसरी बायको करायला निघाली हे. मग तुम्ही दुसरी बाय काय करायला टाइमपास म्हणून करायला कांची? बाईच्या हातचं खायचं आणि दुसरी बाई कशी नाही 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 नाही, मला नाही करायची माझ्या जोडीदाराला करायची काय बोलले होती कसे हा सरण्यासारखे जोडीदाराला करायची जोडीदाराला माझ्या जोडीदाराला करायची होती. हा, मग जोडदाराचा तुमचा काय संबंध. हा? आता आम्ही एकत्र स्वयंपाक करून खातो ना हा तो म्हणून मला बायको करायची म्हणजे आपल्याला स्वयंपाकाचं काम हा, मग तेच होईल ना. मग त्याच्यापेक्षा मग त्याला त्याची बायको करू द्या. तुम्ही तुमची बायको ठेवून घ्या. खोटं काय बोलत हा माणूस काय मी केवढा हो काही नाही आपल्याला अहो देवलशी झाले तुम्ही असं नाही करायला पाहिजे. हा म्हणून तर मला बाय त्याचं खायचं नाही. कोणत्या नियम धर्मामध्ये लिहिलेलं आहे काय माहिती बाई. तुला राहायचं ठरलं तर तुझं स्वयंपाक तो करून खाता माझा स्वयंपाक मी करून खाईन. ठेवायचं इकडं तिथं. मग काय उपयोग आहे. हा मी आज नाही तुम्ही उद्या म्हणशाल स्वयंपाक तिकडे तुम्ही करायचा तू त्या तिकडे झोपायचं मी इकडे झोपल. हा मग कसा पुढे पिढी चालायची कशी. नाही नाही आता ते सगळं आलं कसं आहे ना पटलं तर ठोरे ते घेऊन जा बा आपले काय बळजबरी नाही. कसं काय करायचं बा? जाऊ द्या मी म्हणते ना आल्या पाऊस बाई चालेल तुला असं एका घरात राहून 2 वेळेस 2 ठिकाणी स्वयंपाक काय बा आता तुझ्यावरती आहे, माझं काही नाही. माझ्या भांड्याला सुद्धा शिवली नाही पाहिजे ती. मग उद्या तुम्ही म्हणशाल मलाही शिवली नाही पाहिजे. नाही नाही माझा तो विषय बंद केला ना आपण. मग काय ठेवायची बायको म्हणून ती दासी म्हणून मी काय गरज या बाबाला हा दाशी म्हणजे यांचा आता असा वरत अर्ध कामवालीच होऊन जाईल ते. असं काय हे बाबाचं अर्धवटच दादा 2 वर्ष काढलेत मी ना हे लागलीत देवाच्या नांदी बरोबर आहे. मी तशी धावून दुपून खाईन. मला नवरा बी नको ते त्याला करू दे त्याची देव. मी आली होती माणूस की ना पण आता नाही थांब. जाऊ दे आता एक काम कर तू बी बनच दाखव तू कीर्तनकार बन मस्त जाऊ दे. हा हा वाजील टाळ तू पुढं कीर्तन ठोकायचं. मग काय करणार आता हं त्याच्या रिसिव्ह करून दाखव आता. पण माझ्या मठात नाही हं मठाच्या बाहेरून. काय नाही कुठे तुमचा मठ कुठे. हा का मठ आहे आपला. हा ना घराला मठ म्हणून राहिले आता हे. अहो मानलं तर काठुटीत गंगा आहे. हा हा बरोबर आहे बरोबर. मन सांग तर काठुटीत गंगा. पप्पा आता तुम्हाला शेवटचं विचारतो तुम्ही आमच्या बहिणीला आपण घेते का नाही. नाही नाही आपण काहीच दादा चाल घरी. राहिलं सगळं चालू दादा चाल घरी. मी येडी बहिणी माणसं पाहिजे. बाई तुझा एवढा उत्साह होता हा जाऊ मी तुझं तोंडाकडे पाहिलं तर असं वाटलं तर म्हणलं आज बहिणीचं काहीतरी कल्याण होईल बा. नामदेव कीर्तन करी पुढे देऊ नाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देऊ नाच पांडुरंग. येऊ का पाण्या बाई म्हणे एकनाथ बोला भंग बोला भंग. पाहुणे पहा ना हाय आहे होत असेल तर काही नाही नाही वासार काही नाही. काय काय ना पाहुणे जाऊ द्या मोर द्या ना काय हात काय पडत एवढं येऊ मग हाय आहे बिंदास. जाऊ दे आता माणूस नाही म्हणतो मग चाल दादा. चालत फार कधी समजायची इंका आता. विठ्ठला 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 काय लय सावगडी राम कृष्ण हरे भगवंता